मला दया नको, माझा हक्क दे. आजीचे हे शब्द कुणाच्या तरी काळजाला टोचले पाहिजेत. माणुसकीत जर इतकीच थकली असेल तर वृद्धत्व जगणं म्हणजे शिक्षा नाही का? हक्कासाठी हात जोडावे लागत असतील तर व्यवस्थेच्या पायाखालची जमीन हादरली पाहिजे. ही केवळ पेन्शन नाही, ती स्वाभिमानाची किंमत आहे. त्यांचं अवघं आयुष्य त्या फाईलमध्ये आहे. एक एक कागद म्हणजे त्यांनी जगलेलं आयुष्य. पण त्यात पेन्शन नाही आली तर ते अस्तित्व शिल्लक राहत नाही. ही फक्त पेन्शनची कथा नाही, सिस्टीममध्ये माणूस कसा हरवतो याची वास्तव्य व्यथा आहे. ती सकाळ उजाडते पण तिच्यासाठी नाही. एक म्हातारी, अंगात जुनी काठपदराची साडी, पायात चप्पल आणि एका जागी चिकटलेली, हातात जुन्या जीर्ण झालेल्या कागदाचं पुडकं, पिशवीत काहीतरी कागदपत्र. ती बँकेच्या दरवाजापाशी उभी असते, कधी उभं राहून, कधी भिंतीला टेकून, कधी नजरेत प्रश्न घेऊन. मला फक्त पेन्शन पाहिजे बाबा, औषधं संपली आहेत, घरात किराणा नाही आणि ती लहान पोरीची फी बाकी आहे. डोळ्यांचं प्रमाणपत्र आणा, आधार अपडेट नाही, सिस्टम डाऊन आहे. म्हातारी एक क्षण थिसते. कसली सिस्टम, कुठली डाऊन? तिची आयुष्याची सिस्टीम तर आधीच आतून पोखरलेली. ही कथा नव्हे, व्यथा आहे हक्काचं निवृत्ती वेतन पदरात पाडून आयुष्याची संध्याकाळ झिजवणाऱ्या जीवाची. अत्याधुनिक जगाला नव्हे, ऐहिक भौतिक सुखाने परिपूर्ण असलेल्या IT तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या शहरातील बँकेत भली मोठी रांग. या रांगेत सगळे मोबाईलमध्ये मान घालून उभे असतात. रांगेतच उभी असलेली एक म्हातारी आजी मधूनच ओरडते, 3 महिने झाले हो, पेन्शन मिळेना, मी मेल्यावर देणार का? बँक कर्मचारी आधीच वैतागलेले, त्यात आजीबाईचे आर्तव कानावर पडले. आजी, सिस्टम डाऊन आहे, उद्या या. उद्या एका कर्मचाऱ्याने आजीबाईंना कटवण्याच्या सुरात उत्तरले. कसली सिस्टीम, कसली डाऊन? ती होती सरकारी सेवकाची विधवा. साहेब गेलं, पेन्शन आली आणि सिस्टीमनं तिला ऑफलाईन केलं. ती बाई साडीच्या पदरात लपवलेली कागदं रोज घेऊन येते. कधी आधार, कधी मृत्यूपत्र, कधी पेन्शन फॉर्म, सगळं तिच्याजवळ आहे. पण तरी बँकेचा कॅशियर म्हणतो, बघूया, रेकॉर्ड नाही दिसत. 78 वर्षाची ती म्हणते, माझ्या नवऱ्याने 35 वर्ष नोकरी केली, हक्काचं काही उरलं नसेल का? कुणी ऐकत नाही. एक दिवस ती ओरडली, साहेब, या देशात मेल्याशिवाय पेन्शन मिळत नाही का? आणि तेव्हा बँकेत क्षणभर शांतता पसरली. कुणाच्या तरी मनाला बोचलं, बहुधा त्या व्यवस्थापकाच्या. 2 दिवसांनी तिच्या खात्यावर पैसे जमा झाले. 3ऱ्या दिवशी ती आलीच नाही. कदाचित नियतीनं त्या पैशांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती. बँक व्यवस्थापकानं शाखेच्या बाहेर मात्र एक पोस्टर लावलं, ही बँक रमाबाई देशमुख यांना समर्पित आहे. कारण त्यांनी आम्हाला फक्त कागदावरून माणूस ओळखू नये हे शिकवलं. तात्पर्य, पेन्शन तिच्या खात्यात आली, पण वेळेवर माणुसकी आली असती तर कदाचित ती अजूनही येत राहिली असती. या वयोवृद्धांच्या भाकरीचा हक्क मिळवायला एवढी दगदग का?
आपण वेळेवर पगार घेतो, मग त्यांची पेन्शन उशिराने का? ज्यांनी देश उभारला त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी अपमानित का केलं जातं? बँकेच्या दारात उभ्या असलेल्या असंख्य रमा आजी हा प्रश्न व्यवस्थेला विचारत आहेत. लेखक कुमार कडलक. निवेदन सुनीता साखळीकर.